काय करतो हा? अभ्यासाला असं बसायचं असते. तुमचं स्वागत आहे श्रेयाज वर्ड्समध्ये म्हणजे फूड फन्स अँड ट्रॅव्हल्स. तर आज माझी मम्मी बनवते आहे मंचुरियन. जर तुम्हाला बघायचं असेल मम्मी कसं बनवते तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. तर चला तर बघूया मम्मी मंचुरियन कशी बनवते. आता मी घरात कोबी होता विकत आणलेला, तो आता आपला बारीक कट करून घ्यायचा. आमच्याकडे स्लायसर चॉपर आहे, त्याच्याने बारीक कट करून घ्यायचे आपल्याला सगळा हा कोबी छान असा. आणि आपली यूट्यूबर आहे, ती आपली ब्लॉगर आहे, तीच व्हिडिओ बनवत आहे, तिलाच खायचं होतं. मी आमच्या कॉलनीमध्ये स्टॉल टाकला होता, तिकडे होते मंचुरियन, तर तिने आणले होते, तर तिला खायचे होते म्हणून म्हटलं मम्मा मला बनवून हवं आहे. मग काय यूट्यूबरची इच्छा पूर्णच केली पाहिजे म्हणून मग मी तिच्यासाठी हे सगळे खाट घातला आणि तिला मंचुरियन बनवून दिले. सगळं मी छान स्लाइस करून घेतली, स्लायसरमध्ये चॉप करून घेतली तसं एकदम तुम्ही एकदम स्लाइस चॉपरने एकदम चॉप करून राहिला. त्यामध्ये मी आलं लसणाची पेस्ट टाकते, माझ्याकडे रेडीमेड पेस्ट आहे ती ॲड करते. जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही बारीक कट करून आलं लसूण असं बारीक कट करून बारीक आणि मिरची पण तुम्ही ॲड करू शकतात. तुमची ब्लॉगर तिखट खात नाही आणि जो छोटा चिनू आहे तोही खाणार होता म्हणून मी मिरची स्किप केली. जर तुम्हाला टाकाय तुम्ही मिरची माझ्यामध्ये ॲड करू शकतात. आणि मी सोया सॉस आणि चिली सॉस याच्यामध्ये ॲड केलेला आहे थोडं. आणि माझ्याकडे फूड कलर आहे केकचा, तुम्हाला तर माहीत असेल मी केक पण बनवते, तर तो फूड कलर मी कलर यावं म्हणजे बाहेरसारखं दिसावं म्हणून तो फूड कलर ॲड केलेला आहे. टोटली तो ऑप्शनल आहे, टाकलाच पाहिजे असं काही नाही आहे, नाही टाकलं तरी चालतं, पण एकदम बाहेरसारखं दिसावं म्हणून मी तो फूड कलर यूज केलेला आहे. आणि सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ पण ॲड करायचं आहे आपल्याला. मीठ टाकणं खूप कमी टाकायचं आहे, कारण की आलं लसणाच्या पेस्टमध्ये पण मीठ असतं आणि सॉसेसमध्ये पण मीठ असतं, सो त्याच्यामुळे याच्यामध्ये मीठ कमी ॲड करायचे तुम्हाला. मीठ टाक आणि मग नंतर आपल्या ह्याच्यामध्ये पीठ ॲड करायचं आहे. आता ह्याच्यामध्ये मी अर्धा कप म्हणजे 1 कप इतका मैदा घेतलेला आहे आणि 1 कप इतकं कॉर्नफ्लॉवर टाकलेलं आहे. 1 वाटी मैदा तर 1 वाटी कॉर्नफ्लॉवर ॲड करायचं आहे. तुम्ही तुमच्या हिशोबाने कोबी किती त्याच्यानुसार तुम्हाला पीठ ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. मी 1 वाटी मैदा आणि 1 वाटी कॉर्नफ्लॉवर असं ॲड करून परत एकदा छान मिक्स करून घेतलेलं आहे. आपलं व्यवस्थित सगळं एकजीव करून घ्यायचं, सगळं मिक्स करून घ्यायचं एकजीव असं व्यवस्थित असं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आता मी फूड कलर ॲड करते. आता वरून थोडंसं 1 ते 2 ड्रॉपच टाकणार आहे, जास्त ॲड करणार नाही आहे. सगळं छान मिक्स करून घेऊया आता आपण आणि मग डीप फ्राय करायला घेऊया. तुम्ही पाहू शकता आपला सगळं मिक्स करून झालेलं आहे. पीठ दिसताना हा पिंक दिसतोय, पण डीप फ्राय करायला परत रेड कलर दिसतो. तर आता मी डीप फ्राय करायला तेल गरम करत ठेवलेलं आहे एका साईडला.
इथे आपले छान झालेले आहेत क्रिस्पी यम्मी असे मंचुरियन भजी. तुमच्याच यूट्यूबरला आता तुमच्या लाडक्या यूट्यूबरला विचारूया आपण कसे झालेले आहेत ती मंचुरियन भजी. आता एका प्लेटमध्ये सगळे काढून घेऊया आपण. तुम्ही पाहू शकता मी 10 ते 15 रुपयामध्ये किती सारी मंचुरियन भजी आपली रेडी झालेली आहे. हे बघा किती भजी, म्हणजे 10 ते 15 रुपयामध्ये तुम्ही घरच्या घरी एवढे सारी भजी बनवू शकता. किती सारे भजी झालेले आहेत. बाहेर 10 रुपयाला 4 किंवा 5 पीस येतात. तेच तुम्ही 10 रुपयात घरच्या घरी किती सारे बनवू शकता. आता चिनूचे मस्त तुम्हाला दाखवणार आहे. चिनू अभ्यास करताना कसा तयारी होती त्याची दाखवणार आहेत. आता पुढे आम्ही चिनूची मज्जा बघा. तुम्हाला नक्की आवडेल चिनूची मज्जा बघायला. तर आता मी टेस्ट करते मम्मी बनवले मंचुरियन. भारी झाले खरंच, मला तर खूप आवडले. आणि तुम्ही घरी ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की कसे झालेत. चला तर भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. मी संपवते मंचुरियन. काय करतो हा? अभ्यास अभ्यासाला असं बसायचं असते मग. चिनू बघ अभ्यासाला कसा तयार झाला. रेडी कर. अरे घे ना पेन्सिल. गुड.